करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संबोधित करतायत। यांना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। आजच्या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या केंद्रीय मंत्री माननीय स्मृती ईरानी जी, विनय सहस्त्रबुद्धे जी, पीयूष गोयल जी, सरोजताई पांडे, त्याचप्रमाणे आपल्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, सन्माननीय मंगलप्रभात रोहाजी, पूनमताई महाजन, गोपाळ शेट्टी जी, मनोज कोटक जी, विनोद तावडे जी, अविनाश महातेकर जी, नितेश राणे जी, भाई गिरकर जी, अमरजीत मिश्रा जी, त्याचप्रमाणे सुनील कर्जतकर जी, राजश्री शिरवळकर, सिंधुदुर्गच्या मंचावर उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायणरावजी राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पूर्व मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार राजन तेली, त्याचप्रमाणे या व्हर्च्युअल रॅलीचे प्रमुख श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मुंबईच्या 36 विधानसभा क्षेत्रात उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि कार्यकर्ता बंधू भगिनी, त्याचप्रमाणे कोकणामध्ये उपस्थित असलेले सर्व नागरिक भगिनी आणि बंधू आणि मित्रांनो, आदरणीय मोदीजींच्या सरकारला 6 वर्ष पूर्ण झाली आणि दुसऱ्या पर्वाच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं। त्या निमित्ताने एक मोठा संवाद आणि त्या संवादाची एक मालिका संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली। मोदीजींच्या कारकिर्दीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर मोदीजींनी देश पुढे नेण्याकरता अनेक कामं तर केलीच, देश सुरक्षित तर केलाच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर तो नागरिकांशी संवाद। गेल्या 6 वर्षांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांपर्यंत थेट माननीय पंतप्रधान पोहोचलेले कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण बघितले, मन की बातच्या माध्यमातून आपण बघितले, परीक्षांच्या संदर्भातल्या मार्गदर्शनातून आपण बघितले आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांपर्यंत ते पोहोचले। 6 वर्ष पूर्ण झाली आणि दुसऱ्या पर्वाच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं। त्या निमित्ताने एक मोठा संवाद आणि त्या संवादाची एक मालिका संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली। मोदीजींच्या कारकिर्दीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर मोदीजींनी देश पुढे नेण्याकरता अनेक कामं तर केलीच, देश सुरक्षित तर केलाच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर तो नागरिकांशी संवाद। गेल्या 6 वर्षांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांपर्यंत थेट माननीय पंतप्रधान पोहोचलेले कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण बघितले, मन की बातच्या माध्यमातून आपण बघितले, परीक्षांच्या संदर्भातल्या मार्गदर्शनातून आपण बघितले आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांपर्यंत ते पोहोचले। आणि मोदीजींच्या यशाची गुरुकिल्ली देखील हीच आहे। साधारणपणे आपण यापूर्वी अनेक सरकार बघितली, सरकारचा कार्यक्रम, सरकारची योजना ही खालपर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण असतं, पण मोदीजींनी प्रत्येक योजना खालपर्यंत पोहोचवली। कारण प्रत्येक योजनेची घोषणा करताना, सुरुवात करताना एखाद्या राज्यात लाखो लोक आणि त्यासोबत देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक कॉमन फॅसिलिटी सेंटरवर गावागावापर्यंत लोक हे एकत्रितपणे करून
त्यांच्या माध्यमातून योजना त्या ठिकाणी पोचवायची, म्हणजे कुठलीही योजना किमान 5-7 कोटी लोकांपर्यंत पहिल्याच झटक्यात थेट पोचवायची, अशा प्रकारचं माननीय मोदीजींचं कार्य राहिलं. आणि म्हणूनच लोकांपर्यंत योजनाही पोचल्या, योजनेतले दलालही दूर झाले आणि ज्या प्रकारे थेट अनुदानाच्या योजना आणल्या त्यातनं भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन हे माननीय मोदीजींनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणूनच आता या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना असं वाटत होतं की आता 1 वर्ष पूर्ण झालं आणि मोदीजींनी आपल्याला मंत्र दिलाय, नो सेलिब्रेशन ओनली कम्युनिकेशन. वर्षपूर्ती झाली की नागरिकांपर्यंत पोहोचून वर्षभरात काय केलं याचं उत्तरदायित्व हे नागरिकांपर्यंत पोचवायचं. तर आता हे उत्तरदायित्व कशा प्रकारे आपण निभावणार, अशा प्रकारचा प्रश्न अनेकांसमोर पडला. पण कोरोनाच्या संकटाने देखील आम्हाला एक नवीन शहाणपण शिकवलं आणि त्यातनं आम्ही व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून देखील कम्युनिकेशन कायम ठेवू शकतो. जनतेपासून आम्ही दूर जाणार नाही, आम्ही जनतेपासून तुटणार नाही, आम्ही आमचं उत्तरदायित्व विसरणार नाही, तर जनतेपर्यंत पोहोचून आमचं उत्तरदायित्व आम्ही निभावू. आणि अशा प्रकारच्या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मला सांगताना आनंद वाटतो. पहिली रॅली उत्तर महाराष्ट्राची झाली, साधारणपणे त्याचा रीच हा 30,50,000 लोकांपर्यंत पोहोचला. आणि व्हर्च्युअल रॅलीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की जुडलेला एक एक माणूस मोजता येतो. त्यामुळे कुठलेही आकडे फेकून द्यायचे आकडे नाही, तर खरे आकडे यात आपल्या लक्षात येतात. आणि म्हणून पहिल्या रॅलीत 30 लाख लोक होते. मग विदर्भाची मराठवाड्याची रॅली झाली, पहिली आदरणीय राजनाथ सिंगजींची झाली, दुसरी तोमरजींची झाली. त्या रॅलीमध्ये जवळजवळ 47 लाख लोक हे रॅलीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सम्मिलित झाले. मग पश्चिम महाराष्ट्राची झाली माननीय गडकरी साहेबांची, त्याला 65 लाख लोक हे सम्मिलित झाले. आणि आज मुंबई आणि कोकणाची रॅली ही सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. आणि आता उद्यापर्यंत आपल्याला समजेल सगळं गणित केल्यानंतर, पण आपल्या मुंबईच्या अध्यक्षांनी हा निर्णय केला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था केल्या आहेत आणि कोकणातही व्यवस्था झाल्या आहेत. 1 कोटी लोकांपर्यंत ही रॅली महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई आणि कोकणमध्ये आपण पोहोचवतो. खरं म्हणजे मी मुंबईच्या कोकणातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानेन, अभिनंदन करेन. कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रचंड मोठं सेवा कार्य केलं आणि मला सांगताना कुठेही या बाबतीत शंका वाटत नाही की भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष होता की जो पूर्ण ऑर्गनाइज पद्धतीनं प्रत्येक गल्लोगल्लीपर्यंत जाऊन प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवत होता. मग लोकांपर्यंत रेशन पोहोचवणं असेल, लोकांना सॅनिटायझर देणं असेल, त्यांच्या घराचं सॅनिटायझेशन करायचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची सगळी मदत ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण केली. आताही मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनचे कॅम्प चालले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण रक्त या काळामध्ये आवश्यक आहे आणि रक्तपेढ्यांना रक्त मिळत नाही, म्हणून कुठल्याही रक्तपेढीत रक्त कमी पडू नये या दृष्टीनं प्रचंड मोठं काम आपण करतो आहोत. एक त्यातली दुःखाची गोष्ट ही देखील आहे की आपली जान जोखमीत टाकून काम करत असताना आमचे काही कार्यकर्ते हे रस्त्यावर काम करतानाच कोरोनाने ग्रसित झाले आणि त्यातल्या काहींचा मृत्यू देखील झाला. पण मला असं वाटतं की त्यांच्या परिवाराच्या पाठीशी तर आपण उभोच आहोत, पण त्यांनी जो आपला जीव दिलेला आहे तो समाजाकरता दिलाय, समाजाचं कार्य करण्याकरता दिलाय. आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षामध्ये असे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी समाजाकरता आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा या कोरोनाच्या काळामध्ये केली. निसर्ग चक्रीवादळ कोकणामध्ये आलं आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धावून जाणारा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष होता. अगदी सरकारी यंत्रणा पोचायच्या आत भारतीय जनता पक्षाने आपलं सेवा कार्य सुरू केलं. मुंबईने तात्काळ 14 ट्रक वेगवेगळ्या प्रकारचं जे काही सामुग्री, तिथे लाईटची आवश्यकता होती, पत्र्यांची आवश्यकता होती, शेडची आवश्यकता होती, अशी सगळी सामुग्री ही कोकणापर्यंत पोहोचवली. आणि त्यानंतर सातत्याने माननीय आमच्या चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात, मंगलजींच्या नेतृत्वात सगळे आमचे लोक हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करतायत. आणि आजही
इतक्या मोठ्या प्रमाणात हे सेवा कार्य चाललंय। खरं म्हणजे माननीय मोदीजींनी आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी या संपूर्ण काळामध्ये सेवा कार्याची एक वेगळी सवय ही भारतीय जनता पक्षाला लावली। ती आपल्याकडे होतीच, पण आता भारतीय जनता पक्षाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही। समाज अडचणीत दिसला तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर आहे, तो त्याची मदत करतो आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता मदत करतो आहे। आणि म्हणून अशा सगळ्या मुंबई असेल, कोकण असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मला प्रचंड अभिमान वाटतो। आज आपण बघितलं 6 वर्ष मोदीजींच्या सरकारला झाले, दुसऱ्या पर्वाला 1 वर्ष झालं आणि मोदीजींच्या सरकारच्या दुसऱ्या पर्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर अनेक वेळा आपण पाहतो की अनेक राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर असतं। त्यांच्या ज्या गोष्टी सांगण्याच्या असतात त्या करण्याच्या नसतात। अनेक वेळा ते सांगतात की आयडिओलॉजी तर फक्त पेपरवर लिहिण्याची गोष्ट असते, ती अंमलात आणता आली तर आम्ही आणू। पण आम्ही सातत्याने सांगत होतो की ज्या क्षणी आम्हाला लोकसभेत आणि राज्यसभेत ही परिस्थिती येईल की आम्ही आयडिओलॉजीच्या दृष्टीनं, राष्ट्रवादाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी सांगतो त्या करण्याची ज्या दिवशी आमच्याकडे संख्याबळ येईल त्या दिवशी ते आम्ही करून दाखवू। आणि माननीय मोदीजींनी करून दाखवलं। मग 370 कलम रद्द करणं असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, सिटिझनशिप ऍक्ट असेल किंवा आमच्या मुस्लिम महिलांकरता 3 तलाकचा विषय असेल, आतंकवादाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा कायदा असेल, बँकांचं विलीनीकरण असेल, मोठ्या प्रमाणात एसएमईचं काम असेल, प्रत्येक गोष्ट ज्या प्रकारे या ठिकाणी सांगितली, इतके वर्ष जे बोललो ते करून दाखवलं। आणि संधी मिळाल्यानंतर वाट बघितली नाही। तर मला म्हणजे आपण सगळे क्रिकेट प्रेमी असल्यामुळे ज्या प्रकारे फटकेबाजी या ठिकाणी माननीय मोदीजींच्या सरकारनं, आता शब्द खरं इथे चुकीचा आहे, पण ज्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी केलेली आहे, मला असं वाटतं की संपूर्ण देशाने बघितलं एक मजबूत नेता ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस कशा प्रकारे निर्णायक सरकार असतं आणि ते सरकार कशा प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतं। आजही आपण बघितलं ज्यावेळी हा कोरोनाचं संकट तयार झालं, या संकटामध्ये आत्मनिर्भर भारताची संकल्पना मोदीजींनी मांडली आणि आत्मनिर्भर भारताचं पॅकेज त्या ठिकाणी तयार करून गरीबातल्या गरीबाच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत, महिलांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, गरिबांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, विधवा परित्यक्त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, दिव्यांगांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, कामगारांच्या मजुरांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत। थेट पैसा सगळ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम असेल किंवा त्यासोबत मोठ्या प्रमाणात अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, रेशनचं धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, एक प्रचंड मोठं काम या ठिकाणी उभं केलं। आणि माझ्या भारतात कोणीही उपाशी राहणार नाही। आमचे दुर्दैवाने पायी निघालेले जे कामगार होते, या कामगारांकरता विशेष ट्रेन सुरू करून त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने परवा ज्यावेळेस याची सुनावणी केली, त्या सुनावणीमध्ये एकाच राज्याला सुप्रीम कोर्टाने दूषणं दिली आणि तो राज्य म्हणजे दुर्दैवाने आमचा महाराष्ट्र आहे। आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महाराष्ट्राने आम्ही मजुरांची सोय केल्याचं जे सांगितलं हे दादांत चुकीचं आहे। अशी कुठलीही सोय झालेली दिसली नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय नाही, त्यांच्या नेण्याची सोय नाही। आणि अशा प्रकारे खरं म्हणजे ज्या मजुरांनी इतके वर्ष आमच्याकडे काम केलं त्या मजुरांसोबत अतिशय भेदभावपूर्ण व्यवहार या महाराष्ट्रामध्ये झाला। ही खरोखर आपल्याकरता अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे। आज आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून नवीन भारताची जी संकल्पना मोदीजींनी या ठिकाणी मांडली आहे, कोरोना नंतर आपल्याला पुन्हा नव्यानं उभं राहायचं आहे हे जे आपल्याला सांगितलं आहे, वोकल फॉर लोकलचा मंत्र आपल्याला दिलेला आहे। आणि त्या माध्यमातून मोदीजींनी ज्या प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांकरता व्यवस्था केल्या, आपल्या सामान्य माणसाकरता व्यवस्था केल्या, आज महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये कापसाची खरेदी एक सरकार करू शकलं नाही। मी आमच्या स्मृती इराणी यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी स्वतः सांगितलं जेवढा कापूस महाराष्ट्र सरकार घेत असेल तेवढा कापूस त्यांनी खरेदी करावा, एक एक पैसा केंद्र सरकार देईल, 5000 कोटीच्या वर पैसा हा स्मृती इराणीजींनी त्या ठिकाणी आपल्याला दिला। आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कापसाची खरेदी होत नव्हती, महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून त्यांनी सांगितलं की तुम्ही खरेदी
खरेदी करू शकत नाहीये, तुमच्याकडे टोकन दिले जात नाहीये, दिवसाला केवळ 10 शेतकऱ्यांची खरेदी करता, अशी खरेदी होऊ शकणार नाही. पण दुर्दैवाने आमचं सरकार इतकं नाकर्त ठरलं की आम्ही ती खरेदी करू शकलो नाही. आजही विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस आहे, तो कापूस त्या ठिकाणी तो विकू शकला नाही. 20% 30% कापूस हा त्याच्याकडे पहिला पडला राहिला. म्हणजे केंद्र सरकार पैसे द्यायला तयार होतं, केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार होतं, पण महाराष्ट्र सरकारची यंत्रणा ते करू शकली नाही. ही खरोखर आमच्या सगळ्यांकरता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज 30 अवस्था मक्याची आहे. केंद्र सरकारने वाढीव 5.5 लाख आपल्याला टार्गेट दिलं, पण अजूनही शेतकऱ्याच्या घरी मका पडलेला आहे, तो घेता आलेला नाही. आत्मनिर्भर भारतचं पॅकेज आपल्याला जरी प्राप्त झालं तरी जोपर्यंत महाराष्ट्रातलं सरकार त्या आत्मनिर्भरतेकडे आपल्याला नेणार नाही, तोपर्यंत या आत्मनिर्भर पॅकेजचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा आपल्याला होऊ शकणार नाही. आणि मोदीजींचं पॅकेज हे केवळ कागदावरचं पॅकेज नाही आहे. या एसएमई करता जो सगळ्यात महत्वाचा आपलं सेक्टर आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, जवळजवळ 30% पासून 39% पर्यंतचा रोजगार हा सूक्ष्म आणि लघु उद्योग, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून येतो. सर्वात जास्त रोजगार शेतीच्या खालोखाल देणारं जर कोणी असेल तर तो एसएमई आमचे आहेत. या एसएमईचं देखील जे पॅकेज माननीय मोदीजींनी दिलं, मी आता 4 दिवसापूर्वीचे आकडे घेतले, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 50,000 एसएमईजला 4,000 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि रोज ते वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पैसा मिळतोय. आणि मला काही एसएमईच्या लोकांनी सांगितलं, आमच्या जीवनात आम्ही पहिल्यांदाच असं बघतोय की बँकेचा फोन आम्हाला येतो की तुमचं खातं आमच्याकडे आहे आणि तुमची गॅरंटी मोदीजींच्या सरकारने घेतली असल्यामुळे तुम्हाला ऍडिशनल लोन द्यायला आम्ही तयार आहोत, त्यामुळे तुम्ही तात्काळ या, कारण आम्हाला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की जर तुम्ही लोन दिलं नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. आणि म्हणून बोलून बोलून आज एसएमईंना मदत करण्याचं काम आणि त्यांना पुन्हा पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मला असं वाटतं आत्मनिर्भर भारताचं जे पॅकेज या ठिकाणी मिळालेलं आहे त्यातनं हे झालेलं आहे. पण हे सगळं होत असताना आज कोरोनाचं मोठं संकट या महाराष्ट्रामध्ये आहे. विशेषतः आपण मुंबईमध्ये आहोत. मुंबई आणि MMR मध्ये कोरोनाच्या संकटाचा आज आपण ज्या प्रकारे सामना करतो, खरं तर मी सातत्याने राज्य सरकारच्या लक्षात आणून देतोय की कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याच्या संदर्भातली महाराष्ट्र सरकारची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकते आहे. मी टीका करत नाहीये, मी त्यांना सल्ला देतोय, मी त्यांना सांगतोय की कुठे आपण बदल केला पाहिजे. आज आपण बघा, देशामध्ये एकूण जेवढ्या टेस्ट झाल्या, एकूण टेस्ट जेवढ्या झाल्या त्या टेस्टमध्ये पॉझिटिव्हिटीचं म्हणजे संक्रमणाचं प्रमाण किती आहे, तर देशामध्ये संक्रमणाचं प्रमाण 6.4% आहे. महाराष्ट्रामध्ये ते किती आहे? महाराष्ट्रामध्ये ते जवळजवळ 18-19% आहे. आणि मुंबईमध्ये ते किती आहे, तर गेले काही दिवस आपण बघितलं तर मुंबईमध्ये ते 22%, 25%, 27%, काही तर आठवडे असे आहेत की 42% पर्यंत ते संक्रमण वर गेलेलं आहे. आणि MMR रिजनची एक महानगरपालिका जर आपण बघितली, कुठे 30% आहे, कुठे 35% आहे, कुठे 45% आहे. इतकं प्रचंड संक्रमण या ठिकाणी वाढलेलं असताना दुर्दैवाने टेस्ट कमी करणं ही जर सरकारची स्ट्रॅटेजी असेल तर त्यातनं मोठ्या अडचणी तयार होणार आहेत. कारण टेस्ट कमी केल्या तर जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत त्यांना कधीच कळणार नाही की आपल्याला कोरोना आहे. ते अन्य लोकांना कोरोनाची लागण करतील, त्यांना तर काही होणार नाही, पण ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे असे मात्र त्या कोरोनाच्या लागणीमुळे मृत्यूकडे जातील. आणि हीच परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये सातत्याने 4-4.5 हजाराच्या वर टेस्टिंगच करायचं नाही. आज बघा, दिल्लीमध्ये 21,000 टेस्ट रोज होत आहेत आणि 21,000 टेस्ट मध्ये साधारणपणे त्या ठिकाणी 3,000-3,500 एवढे संक्रमित पेशंट आपल्याला मिळत आहेत. मुंबईमध्ये आपण मात्र 4-4.5 हजार टेस्ट करतो आणि त्यात 1200, 1300, 1500, कधी 2000 पर्यंत हे पेशंट्स त्या ठिकाणी चाललेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आम्ही कमी टेस्टिंगनी नंबर सप्रेस करू शकतो, पण कमी टेस्टिंगनी नंबर जरी सप्रेस केला तरी देखील मृत्यूचं काय? आज आपण बघितलं असेल, एकूण देशात जेवढे मृत्यू झाले त्या मृत्यूच्या 46% मृत्यू एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. याचं कारण, आणि त्यातही प्रामुख्याने मृत्यू हे मुंबईमध्ये झालेले आहेत, याचं कारण आमची स्ट्रॅटेजी ही नंबर दडवण्याची आहे. आम्ही कोरोनाची लढाई ही कोरोनाशी करत नाहीये, आम्ही संक्रमणाशी करत नाहीये, आमची लढाई ही नंबरशी चाललेली आहे. किती संख्या वाढली, किती कमी झाली, याच्या संदर्भात जर आम्ही लढाई करत राहिलो
तर ही लढाई यशस्वी होणार नाही। आणि म्हणून जास्तीत जास्त टेस्टिंग करून, ज्या लोक असिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना आयसोलेट करून, आणि ज्या लोकांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांना उपचार देऊनच आम्ही ही लढाई जिंकू शकतो। पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे संक्रमण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय। एक आपण जर पूर्व विदर्भाचा भाग जर सोडला तर बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये हे संक्रमण वेगानं वाढतंय। ही आमच्याकरता अत्यंत काळजीची अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये यावर चांगली उपाययोजना झाली पाहिजे, योग्य प्रकारे टेस्टिंग झालं पाहिजे, लोकांना फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे। आज ज्या प्रकारचा कोरोनाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत, कोरोनाच्या लढाईमध्ये देखील जर भ्रष्टाचार होत असेल, कोरोनाच्या तयारीमध्ये देखील भ्रष्टाचार होत असेल आणि कोरोनाच्या खरेदीतही भ्रष्टाचार होत असेल, तर मला असं वाटतं की मग असं जर आपण म्हटलं की ईश्वरच मालक आहे, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी जी तयार होते आहे, मला असं वाटतं या सरकारने या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। होय, आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत, आम्ही सरकारला पाहिजे ती मदत द्यायला तयार आहोत, पण सरकारला देखील या लढाईमध्ये ताकदीनं उतरावं लागेल। आज आपण बघतोय कोकणामध्ये निसर्ग वादळाच्या नंतर जी प्रचंड अवस्था तयार झाली, जवळजवळ त्या वादळानंतर सर्व भारतीय जनता पक्षाचे आमदार कोकणामध्येच आहेत। सातत्याने एकेका मतदारसंघामध्ये, एकेका तालुक्यामध्ये बसून त्या ठिकाणी काय मदत करता येईल ती मदत मोठ्या प्रमाणात चाललेली आहे। आमचे विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी गेले, त्यांच्यासोबत सगळे आमदार गेले, मी स्वतः गेलो, वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण त्या ठिकाणी केली आहे। पण सरकारच्या मदतीचं काय? सरकारने जी मदत घोषित केली तितकी तुटपुंजी मदत आहे की गुंठ्यामध्ये जर ती मदत आपण बघितली तर 500 रुपये गुंठ्याची मदत ही कोकणी माणसाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे। आजही कोकणाच्या बऱ्याच भागामध्ये इतके दिवस वादळाला होऊन गेले पण अजूनही लाईट आलेली नाही। त्यामुळे त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुठेतरी आपल्या सरकारचं फेलियर हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत यांना कुठली मदत अद्याप मिळालेली नाही। केवळ थातूर मातूर काही लोकांना, जवळच्या लोकांना चेक वाटपाचे कार्यक्रम करायचे आणि त्यानंतर मात्र मदत कुठेही दिसत नाही। ही अवस्था अत्यंत वाईट आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण कोकणाला मोठ्या प्रमाणात मदत ही राज्य सरकारने केली पाहिजे। मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो। आम्ही निसर्ग वादळ झाल्या 2 दिवसांनी माननीय तोमर साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं, त्यांना सांगितलं नारळाचं नुकसान झालंय, सुपारीचं नुकसान झालंय। त्यांनी तात्काळ राष्ट्रीय नारळ बोर्डाची टीम त्या ठिकाणी पाठवली आणि त्या टीमने आता नुकतंच त्या ठिकाणी जाऊन सर्व असेसमेंट केलाय आणि त्या संदर्भातली मदत केंद्र सरकार देखील देतोय। आता प्रश्न केंद्र आणि राज्याचा नाही आहे। खरं म्हणजे आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून महाराष्ट्राला 28,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आतापर्यंत दिले आहेत आणि अजून पैसा महाराष्ट्राला मिळणार आहे। आता महाराष्ट्राने आणि केंद्र सरकारने हातात हात घालून काम करण्याची वेळ आहे। आज आपण बघतोय दिल्लीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांनी केंद्र सरकारची मदत घेतली आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून आज दिल्लीमध्ये त्या ठिकाणी काम करतायत, महानगरपालिका काम करतायत आणि एक चांगली लढाई कोरोना सोबत सुरू केली आहे। या ठिकाणी मात्र हे जे आघाडीचं सरकार आहे यातले अनेक मंत्री या केंद्र सरकारवर त्यांना दोष देणं याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही, आपलं कुठलं कर्तृत्व दाखवायला तयार नाही आणि केवळ केंद्र सरकारला दोष दिला जातोय। ज्या प्रकारे आज या लॉकडाऊन संपल्यानंतर विजेचे बिल लोकांना मिळत आहेत, ज्या प्रकारे वीज दरवाढ झालेली आहे, ज्या प्रकारे अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी येईल अशा प्रकारची वीज बिलांची अवस्था या ठिकाणी सावकारासारखी, म्हणजे मी पाहिलं ते आमचे माननीय मंत्री म्हणाले आम्ही सरकार आहोत, सावकार नाही, पण तुमचे बिल सावकारापेक्षा भयानक आहेत हे या सरकारला मला सांगायचं आहे। आणि म्हणून याही संदर्भात सरकारने कारवाई केली पाहिजे। मी पुन्हा एकदा सांगतो, आत्मनिर्भर भारत करण्याकरता मोदीजी प्रयत्न करतायत पण त्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्राला देखील अग्रेसर यावं लागेल, अग्रेसर भूमिका घ्यावी लागेल आणि महाराष्ट्राला देखील या आत्मनिर्भरतेचा मंत्र जपावा लागेल, वोकल फॉर लोकल व्हावं लागेल, तरच आपला देश पुढे जाऊ शकेल। मी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींच्या दुसऱ्या पर्वाच्या सरकारला शुभेच्छा देतो। कोरोनाच्या संकटामध्ये आपण सगळे मिळून लढू आणि आज ज्या प्रकारे आपले होम मिनिस्टर अमित भाई शाह यांनी सांगितलं
की आम्ही चायनालाही हरू आणि चायनीज व्हायरसलाही हरू. मला विश्वास आहे की आम्ही चायनीज व्हायरसला हरवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आमच्या जवानांनी चीनच्या सीमेवर 1 इंच जमीन जाऊ दिली नाही. आपलं बलिदान दिलं. आपला 1 इंच भूमीचा 1 तुकडा देखील गेलेला नाही. आणि म्हणून अशा जवानांच्या पाठीशी तर उभे राहूच, पण त्याचसोबत या चीनी व्हायरसला हरवण्याकरता संपूर्ण देश एकत्रित ठेवू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.